किती घाण आहे. अरे आले तुम्ही. काय नाही ते जरा एवढे महिने व्हिडिओ अपलोड नव्हती ना केली म्हणून ती जरा बुरशी लागलेली पुसत होतो, बाकी काय नाही. हा पण आता परत बुरशी लागणार नाही याची गॅरंटी माझी, वर्षभर तरी नाही लागणार. तर आता बिंदास्तपणे व्हिडिओची वाट बघा. ओके. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. खास करून आदित्य भाऊचे जे काका आत्या मामा मावशी आले असतील ते. हे बघा मी आदित्य भाऊ सारखं तुम्हाला गिफ्ट तर देऊ शकत नाही, हा पण मी तुम्हाला एक मात्र देऊ शकतो, एंटरटेनमेंट. आणि जर तुम्हाला ते पण नको हवं असेल तर मग खाली कमेंट सेक्शन ओपन आहे, बिंदास्त जाऊन ओका, काय फरक पडत नाही मला. हे कशाला? हे तुमच्यासाठी. हा माझ्यासाठी? मी काय केलंय पण? अच्छा मागे रोस्ट केलेलं होतं म्हणून. पण नक्की कारण काय? कारण जर तुम्ही माझ्या बाजूने असाल तर तुम्ही काका किंवा आत्या, आणि जर तुम्ही नेहाच्या बाजूने असाल तर तुम्ही मामा किंवा मावशी होणार आहात. आणि आदित्य भाऊ आणि जर कोणाच्याच बाजूने नसेल तर मग फिर क्या अगले दिन अपने मोहल्ले में कारण आम्ही आई वडील होणार आहोत. तोंड गोड तर झालं पाहिजे. अरे सवाल आहे काय आदित्य भाऊ, तोंड गोड तर झालंच पाहिजे ना. ह्या आधी मी तुम्हाला ह्या तोंडून किती कडू कडू बोललोय आणि आता तर गुड न्यूज आहे म्हणजे तोंड गोड तर झालंच पाहिजे ना. बरवा 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 तोंड गोड करा. जसं आईला कळत नाही ना की तिचं बाळ लहानाचं मोठं कधी झालं, तसंच काहीसं नातं रील स्टारचं आणि आम्हा रोस्टर लोकांचं. आईला कळलंच नाही रील स्टार बाप कधी झाले. पहिले लोकांचे बाप झाले आणि आता स्वतः बाप झाले. हो आनंदीकडे हळू, जरा हळू, शिव्या वगैरे काय देताय माहितीये तुम्हाला. आनंद झालाय तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो आनंद. चेहऱ्यावर काय, इंस्टाग्रामवर, खास करून तर युट्यूबवर दिसतोय तुमचा आनंद किती झालाय तुम्हाला. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो हिकडे. तू बाप बनून एवढं तुला इमोशनल असं झालं ना म्हणजे बघा बघा त्याच्या मित्राला किती आनंद झालाय. त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नाहीत. इथे इथे असे घशापर्यंत अडकलेत त्याचे शब्द. आणि एकतर आमचे मित्र चायला वाढदिवसाला गिफ्ट राहिला बाजूला, साधी कॅडबरी पण देत नाही तो. कॅडबरी स्वतःच सांगतात की पैसे घे, जा खाली जाऊन केक आण. ह्या भावाचं तोंड तर बघा, ह्याला आनंदापेक्षा आश्चर्यच जास्त वाटते की बाप कसा काय झाला, म्हणजे कसं हा बाप ये कैसे हो गया. तुमचा मित्र जिमला जायला लागलाय हे जेव्हा तुम्हाला कळतं, तुमच्या बॅच मधल्या एका मुलाने लवकर लग्न केलं हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करून स्ट्रगल करतोय आणि 10वी नापास असलेला तुमचा मित्र जेव्हा 4 व्हीलर घेतो आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करून सुद्धा पण जॉब वगैरे मिळत नाहीत आजकाल, तुम्हाला पण माहिती आहे. पण जर तुम्हाला फेम आणि पैसे हवेत तर एकच माझ्याकडे सल्ला आहे, मी तुम्हाला देतो. म्हणजे सिरियसली सांगतोय बघा, सगळ्यात पहिलं ना काय करा माहिती आहे, लग्न करा. हा पहिलं लग्न करा आणि कपल व्लॉगिंग चॅनल सुरू करा. कारण युट्यूबवर आता तेच एक ट्रेंडिंगला मोठं चॅनल आहे. पुढचे 50-60 वर्ष काय आता कपल व्लॉगिंग चॅनल हे हटत नाही. इथे रोस्टिंग हे इथे डायरेक्ट खाली कपल व्लॉगिंग चॅनल हे इथे. हा लग्न केल्याच्या नंतर युट्यूबवर पहिलं चॅनल उघडा. त्याच्यानंतर लग्नाच्या आधी जेवढे पण तुम्हाला व्हिडिओ काढता येईल, हळदीचे साखरपुड्याचे तेवढे काढून ठेवा. 50-60 तर व्हिडिओ काढा. त्याच्यानंतर मग लग्नाचे तर 200-300 व्हिडिओ काढून ठेवा. कारण कॉन्टेंट आहे ना, कॉन्टेंट दिवसाला 4-5 व्हिडिओ तर तुमचे गेलेच पाहिजे. हा त्याच्यानंतर मग
लग्न झाल्याच्या नंतरचे व्हिडिओ आणि मग काय लग्न झाल्याच्या नंतरचे तुमच्याकडे कॉन्टेंट राहणार. म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोण हगलं, कोण मुतलं, कोण पाजलं, सगळं तुमच्याकडे कॉन्टेंट आहे. आणि त्याच्यानंतर मग गुड न्यूज. डायरेक्ट गुड न्यूज टाकायची नाही, त्याच्या आधी हिंट द्यायचं. हिंट जसं आदित्य भाऊने केले, पहिले 4-5 व्हिडिओ हिंट द्यायचे आणि नंतर मग गुड न्यूज. मग एक मोठीवाली रिॲक्शन सगळ्यांची काढून घ्यायच्या आणि एक मोठी व्हिडिओ टाकायची. पण त्याच्याने थोडी भागणार आहे. अरे भागणार कसं, त्याचे 15-20 पार्ट काढायचे गुड न्यूजचे, सगळ्यांचे रिॲक्शन घ्यायच्या. त्याच्यानंतर मग काय 9 महिन्याचा कॉन्टेंट आला ना, 9 महिने. मग एका महिन्यात किती पोट वाढलं, दुसऱ्या महिन्यात किती पोट वाढलं, तिसऱ्या महिन्यात किती पोट वाढलं, 9 महिन्याचं कॉन्टेंट आहे. त्याच्यानंतर मग बाळ येणार, मग बाळाची शी, त्याचं हगणं मुतणं, तुमचं हगणं मुतणं, पादणं. अरे कॉन्टेंट आहे, कळलं काय? हां सिरियसली सांगतोय हे. बघा हे जर तुम्ही करत असाल तर मग पैसे पण मिळणार. आणि आणि बघा मग तुम्हाला जर तुमचं चॅनल अजून मोठं करायचं असेल तर मग तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगा की व्लॉगिंग चालू करा. आणि मग काय एका घरामध्ये सगळे फोन घेऊन, हा बघा हा माझा बाळ हगलाय. दोस्तों हर व्लॉग की तरह मैं इस व्लॉग में भी यही कहना चाहता हूँ कि मेरे पास बहुत पैसा है. आदित्य भाऊच्या पोटात म्हणून त्याचं एका व्हिडिओमध्ये भागलं नाही. कारण आनंद केवढा आहे, बाप होणार आहे ह्याचा आनंद एका व्हिडिओमधून थोडी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तो व्लॉगर म्हणजे सवाल आहे काय राव. म्हणून त्याने बाप मी होणार याचे 8 पार्ट काढले. नेहा इज प्रेग्नेंट. हीच ती पहिली व्हिडिओ जिला 10 लाखापेक्षा पण जास्त व्ह्यूज गेलेत. प्रेग्नेंट झाल्यावर 10 लोकांना आनंद काय होतो. सय्यारा मूवी बघून लोक रडतात काय चाललंय काय, लोकांना काय विंडो काय. पार्ट 2 नेहा इज प्रेग्नेंट, तुम्ही काका होणार आहात. पार्ट 3 नेहा इज प्रेग्नेंट, बस माहिती कळलं प्रेग्नेंट झाले. पार्ट 4 अक्क्या तू काका होणार. अक्क्या आणि काका. ओ काका थोड़ा खाली वाका. पार्ट 5 जिगर फॅमिली खतरनाक रिॲक्शन. पार्ट 6 सानिका मोहित मी बाप होणार आहे दिल. ह्याच्या पुढे पण 2 व्हिडिओ आहेत. पार्ट 6 मध्ये अजून भागलं नाही, अजून पुढे 2 व्हिडिओ आहेत. हा बनी हिंदवी मी बाप होणार आहे खतरनाक रिॲक्शन. लहानपणापासून सोबत आणि आज मी बाप होणार आहे समजल्यावर. हा बाप होणार आहे ह्याचेच 8 पार्ट काढलेत. मग जेव्हा हा बाप होईल तेव्हा मग किती व्हिडिओ. 8 × 8 8 × 2 = 16. ह्याच्यात आणि एका सामान्य माणसामध्ये फरक काय माहिती आहे. एक सामान्य माणूस जेव्हा बाप होतो ना, ते जेव्हा त्याला कळतं की मी बाप होणार आहे, त्याला आनंद तर होतोच. मग तो दुकानामध्ये जाणार, पेढे घेऊन येणार, घरी वाटणार, कुटुंबामध्ये वाटणार आणि मग रात्री मस्तपैकी प्यायला बसणार बस. आणि एका व्लॉगरला जेव्हा कळतं की तो बाप होणार आहे, मग तो पहिले हिंट देणार, सगळ्यांचे रिॲक्शन कॅप्चर करणार, मग त्याची व्हिडिओ बनवणार, मग ते टाकणार, ते 8-10 पार्ट बनवणार. ह्याच्यात तात्पर्य काय माहिती आहे, ह्या व्लॉगर लोकांना ना एवढं करून सांगण्याची खास आहे, बाकी काही नाही. त्याशिवाय घर कसं चालणार ना. आणि यात ह्यांची चूक नाही, कारण एखादी कलाकृती जर जास्तच व्हायरल झाली तर त्याचे 2-4 पार्ट काढण्याची खास ही तर आपल्या इंडस्ट्रीलाच आहे ना. आणि ही व्लॉगर लोक आता हे चालवत आहेत, कारण बघितल्याशिवाय आपल्या अंगातला किडा वळवळत नाही ना. बाकी बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आदित्य भाऊ माझ्याकडून जर काय चुकलं मागलं असेल तर आय एम सॉरी बाबू. आणि अभिनंदन एवढी गुड न्यूज आणि एवढं कॉन्टेंट दिल्याबद्दल. अजून अशा चांगल्या व्हिडिओ टाकत राहा म्हणजे आम्हाला कॉन्टेंट मिळेल. तर बस बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि काय ये अरे ये रे बसलाय मॅम तुझं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि जे नवीन आपले बाप चॅनलवरती आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. शिकला तर मग. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये सांगा. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय टाटा.